कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेलर साहेब, आम्ही स्वतः इतक्या लांबून हितवर तुमच्याशी बोलायला आलो आणि तुम्ही काहीच सांगायला तयार नाही। हे काय पटण्यासारखं नाही वा। निंबाळकर साहेब, मी जेलर आहे। पेरोलवर बाहेर पडलेल्या लोकांवर लक्ष ठेवणं आणि त्यांची वागणूक कशी आहे याचा फॉलोअप करणं हे माझं काम आहे। त्यांची माहिती इतरांना देणं हे माझ्या कामात बसत नाही। म्हणजे तुम्ही आमचं काम काय करणार नाही वा? तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला माहिती का? निंबाळकर साहेब, तुम्ही गावातले मोठे प्रस्ताव हे मला माहित नाही असं होईल का? तुमच्याबद्दल आदर आहे माझ्या मनात, पण तुम्ही जे काम सांगताय ते कायद्यात बसत नाही। मला माझ्या ड्युटीचे नियम तोडता येत नाहीत आणि मी तोडूही शकत नाही। कसे माणसाचं तोंड गोड असलं ना की त्याच्याकडनं चांगली कामं होतात वा। घ्या, तोंड गोड करा आणि आमचं काम करून टाका। निंबाळकर साहेब, कायदा कडू वाटायला लागला की अशा गोडाचा आधार घ्यावा लागतो माणसांना, पण मला अजून कायदा कडू वाटत नाही। निंबाळकर साहेब, हा बॉक्स घेऊन जावा, कोडाचं वावड आहे मला। अय छत्री, डॅडी, आपली गाडी इकडे आहे। साहेब साहेब साहेब, जालिंदर लिंबाळकरला तुम्ही माझ्याबद्दल काही सांगणार ना? मी पाया पडते तुमच्या, माझ्याबद्दल काही सांगू नका। खरंच मी पाया पडते ताई, तुमच्या। शांत व्हा, शांत व्हा। उठा तुम्ही, उठा, बसा इथं, बस बस, शांत व्हा ती। आता ताई, मी त्यांना नाही सांगणार, पण आपण आज थोडक्यात वाचलो। एक लक्षात ठेवा, तो माणूस काय शांत बसणार नाही, तो या ना त्या प्रकारे तुमचा माग काढण्याचा प्रयत्न करेल। साहेब, तो लय वाईट माणूस आहे। माझा काय बी दोष नसताना मला माझ्या कुटुंबापासून त्यानंच तोडलंय, त्याच्यामुळेच हे सगळे भोगते मी। हे बघा, तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो, तुम्ही बरोबर आहात की चुकीचा आहात यांनी मला काहीच फरक पडत नाही। ही माझी ड्युटी आहे। पेरोलवरच्या व्यक्तीच्या कंडक्टवर लक्ष ठेवणं ही माझी ड्युटी आहे। तुमच्या जीवाला धोका होऊ नये हे पाहणं माझं काम आहे। साहेब, तुम्ही मला पुण्यांदा जेलमध्ये तर नाही ना पाठवणार? तर तुम्ही नियमात आहात तोपर्यंत नाही, पण तुम्ही बाहेर राहणं तुमच्यासाठी धोकादायक आहे। आपण एक असं काम करूया का, तुम्ही इकडे येऊच नका, तुमची हजेरी घेण्यासाठी मी तिकडे येतो। साहेब, लय उपकार होतील तुमचे। डॅडी, अहो तू जेलर किती माजूर आहे बघा की। अहो तू चक्क तुम्हाला नाही म्हटला, डॅडीला। त्या आमच्यावर असल्या फालतू लोकांचा मास सहन करण्याची आली ते तुझ्यासारख्याला काम सांगितलं म्हणून। एक बाई सापडा ना तुला, वेळेस नीट काम केलं असतंस तर आज अशा भेका मागायला लागल्या नसत्या आम्हाला। दीड दमडीचा जेलर आम्हाला कायद्याच्या पट्ट्या पडवतो ना, आम्हाला गप गुमान ऐकून घ्यायला लागते। नाही त्याच्या नाकावर टिचून त्या आशाचा बंदोबस्त केला, नावाचा जालिंदर निंबाळकर नाही। ताई, सगळ्यात आधी त्या माणसापासून लपून आणि सुरक्षित राहण्यासाठी चांगली जागा बघा। आता या गावात अशी जागा हाय, अशी एकच जागा आहे तिथं ती जाऊ शकते, खजिना। त्या आशाकडे लिंगोबा असणार आणि ती तिच्या पोरांकडे जायच्या आधी
खजिन्याजवळ जाणार. ए छत्री, खजिन्यावर लक्ष ठेव. आशात आपल्याला तिथंच सापडणार. मी गावाच्या मंदिरात राहू शकते. ती सुरक्षित जागा आहे. मी आज रात्रीच मंदिरात जाते. चल. येते साहेब. बास झालं. कधीपर्यंत आमच्या कुटुंबावर अशी वाईट नजर ठेवून राहणार आहात तुम्ही डॅडी? त्यांना हे सगळं थांबायलाच हवं. मॅडम तुम्ही फोन का नाही केलात? अहो डॅडींच्या कन्येला इथपर्यंत यावं लागतंय, त्यात आमचा काय उपयोग आहे सांगा ना. पहिली गोष्ट, मी इथे जालिंदर निंबाळकर यांची लेक म्हणून नाही, तर सूर्यकांत जगताप यांची बायको म्हणून इथे आले. बर. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, मला इथे FIR नोंदवायची म्हणून आले. तुम्ही फक्त निपक्षपणे तुमचं काम कराल याची मी आशा करते. अहो तुमच्यासाठीच आहे आम्ही. बोला ना, काय काम आहे? झालंय असं की आमच्या घरात चोरी झालेली आहे. माझ्या नवऱ्याचे 2 वेळा पैसे चोरीला गेलेले आहेत. काय? अहो डॅडींच्या जावयाच्या घरामध्ये चोरी करायची हिंमत झालीच कशी कुणाची? मी म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळा तपास करूया. तुमच्या कोणावर काही संशय वगैरे नाही? म्हणजे आपल्याला FIR करावा लागेल ना, त्यामुळे तुम्ही फक्त कोणावर संशय आहे तेवढं सांगा. आज संध्याकाळपर्यंत अटक करतो त्याला. बोला. लिहा. नाव सांगा मला. चोराचं नाव जालिंदर निंबाळकर. मला जालिंदर निंबाळकर यांच्या विरोधात FIR करायची. करताय ना FIR? मॅडम तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? डॅडीने तुमच्या घरात चोरी केली असं वाटतंय तुम्हाला? आणि तुमच्या सांगण्यावरून ती FIR नोंद करू? मला कळत नाहीये यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय. नाही म्हणजे गुन्हेगार कोणी साधा गरीबच असला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का? आणि सर असे प्रश्न तेव्हाच पडतात जेव्हा गुन्हेगारावर कारवाई करण्यात आपलं नुकसान असतं. तसं तर काही नाहीये ना? हे बघा मॅडम, तुम्ही माझ्यावर शंका घेतली यात काही गैर नाहीये, पण जे सत्य आहे ते लपवण्यात भीती कसली आहे? अहो डॅडींवर FIR केल्यानंतर आमचं जे नुकसान होईल पण त्यात तुमचं देखील नुकसान होईल. म्हणजे बघा, अहो डॅडींना गावामध्ये मानणारी भरपूर लोक आहेत, त्यांचा विश्वास आहे त्यांच्यावरती. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर डॅडींनी तिथे चोरी केलीच असेल तर त्याचा एक देखील पुरावा ठेवला असेल का? हे बघा, एक लक्षात घ्या, डॅडींवर कारवाई करण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. आणि मला सांगा, जंगलात राहून वाघाशी वैर करणे योग्य आहे का? हां, म्हणजे डॅडी असं करूच शकतात हे मान्य आहे तर तुम्हाला? तुमचा माझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, हो ना? हे बघा, तुम्ही आता मला कात्रीत पकडताय आणि इथे बसून मी कुठलेही स्टेटमेंट करू शकत नाहीये. एक लक्षात ठेवा, डॅडींवर कारवाई करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज आहे आणि तो मिळाला तरच आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.